आपण नेहमी सगळ्या गोष्टी का कंट्रोल करायचा प्रयत्न करतो? लोक, नाती, अपेक्षा. पण जितका आपण कंट्रोल करतो तितकीच आपल्या लाईफ आपल्यापासून दूर जातं. वारा पकडता येतो का? पाण्याला मुठीत धरता येतं का? जोर लावल्यावर सगळं हातातून निसटतं. तसंच जेव्हा आपण आयुष्य पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणच जीवनाचा खरा आनंद गमावतो. आज एक सत्य जाणून घ्या जे तुमचं जीवन बदलू शकतं. आपण समजतो की निकाल आपल्या हातात आहे, पण खरं पाहिलं तर आपण कामापेक्षा निकालाची काळजी जास्त करतो. हीच काळजी अँक्झायटी, भीती आणि तणावात बदलते. खरंच विचार करा, आपल्या हातात काय आहे? एकच गोष्ट, आपले कर्म. प्रामाणिकपणे मनापासून पूर्ण समर्पणाने काम करा आणि निकालाची चिंता सोडून द्या. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला जास्त धरून बसतो, स्वप्न असो, नातं असो किंवा निकाल, तेव्हाच आपलं मन अडकून राहतं. हे नसलं तर काय, मी अपयशी ठरलो तर लोक काय म्हणतील, ही सततची चिंता आपला आनंद खाऊन टाकते. जसंच हळूहळू विष शरीराला संपवतं, तसंच ही चिंता आपली ऊर्जा संपवते. पण जेव्हा आपण मन हलकं करतो, आपली हट्ट सोडून देतो, तेव्हा आपल्यात शांती येते. मग आपण निर्भय होतो, प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुला केवळ कर्माचा अधिकार आहे, निकालावर नाही. म्हणून मनापासून कर्म करा, पण निकालासाठी मन जाळू नका. निकाल कशावर अवलंबून असतो? काळ, परिस्थिती, इतर लोक, सगळं आपल्या हातात नसतं. शेतकरी बियाणं पेरतो, त्याला पाऊस कधी पडेल, ऊन किती पडेल माहीत नसतं, तरी तो मनापासून शेती करतो. आपणही तसंच करायला हवं. निकालाच्या भीतीत न जगता कर्म करत राहायचं. योग्य ते करणं आपल्या हातात आहे, पण कधी आणि काय मिळेल ते जीवनावर सोडून द्या. हट्ट सोडणं ही कमजोरी नाही, तीच खरी ताकद आहे. जेव्हा आपण मन हलकं करतो तेव्हा आपण थांबतच नाही. तिथं भीती नसते, तणाव नसतो, फक्त शुद्ध ऊर्जा आणि शांतता असते. आणि ही शांतता आपल्याला आपल्या प्रत्येक स्वप्नापर्यंत घेऊन जाते. म्हणून आता कंट्रोल करणं थांबवा, फक्त जगायला शिका. जीवन आपोआप सुंदर होईल. आपलं कर्म करा, विश्वास ठेवा, जीवन तुमच्यापर्यंत योग्य ते नक्की घेऊन येईल.